सध्या वादग्रस्त ठरलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण सध्या सर्वत्र चांगलं तापलेलं दिसते आणि त्याच्यामध्ये आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांची देखील आता पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती। मात्र मनोरमा खेडकर यांनी ज्या शेतकऱ्यांवर आपलं बंदूक चालवलं होतं त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन मध्ये त्यांची तक्रार दाखल केली होती आणि त्याच्यानंतर मनोरमा खेडकर या पोलिसांना अनेक दिवस चकवा देत होत्या। मात्र काल ज्या हॉटेलमध्ये मनोरमा थांबल्या होत्या त्याच हॉटेलच्या परिसरात मी आहे। रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या याच त्या पार्वती हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर यांनी या ठिकाणी आपला आसरा घेतला होता आणि जवळजवळ त्या 2 दिवस या ठिकाणी मुक्कामाला होत्या। त्याच हॉटेलमध्ये आपण दाखल झाले। जवळजवळ याला आता 4 ते 5 तास उलटून गेलेले आहेत। पुणे पोलिसांनी रात्री 2:30 वाजता ही कारवाई केलेली आहे। रात्री 2:30च्या नंतर पुणे पोलिसांनी सकाळी 6:30 वाजता मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना येथून पुणेकडे रवाना केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण परिसराचा या ठिकाणी आपण जर आढावा घेतला तर या हॉटेलमध्ये त्या दुसऱ्या नावाने स्टेला होत्या दादासाहेब ढाकणे आणि इंदुबाई ढाकणे अशा 2 नावांनी त्यांनी हॉटेलमध्ये बुकिंग केली होती। आणि या सर्वत्र गोष्टीचा प्रकार पोलिसांना ज्यावेळेला कळला त्यावेळेला पुणे पोलिसांनी तात्काळ या हॉटेलला भेट दिली आणि येथून मनोरमा खेडकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एका युवकाला या ठिकाणावर ताब्यात घेतलेले आहे। आपल्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत मनोरमा खेडकर या गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पोलिसांना चकवा देत आहेत आणि रायगड मधल्या तुमच्याच हॉटेलमध्ये त्यांनी आज मुक्काम देखील घेतला आणि त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली। आता ऍक्च्युली त्या मनोरमा खेडकर आहेत ह्या आम्हाला काय माहित नव्हतं। आम्ही जनरली जसं आम्ही लोकांना आम्ही रूम देतो ज्या आमच्या पद्धतीने त्या पद्धतीने आम्ही रूम लोकांना त्यांना दिला। त्या मुलांनी आम्हाला सांगितलं की माझी आई आहे आणि मी आहे, आईला मला रूम पाहिजे, तर आम्ही त्या हिशोबाने त्यांना रूम दिलेला आहे आणि त्यांची आम्ही एंट्री करून घेतलेली आहे। त्या एंट्रीवरती त्यांनी नाव टाकलेलं आहे, काय एंट्रीवरती नाव त्यांचं दादासाहेब ढाकणे आणखी इंदुबाई ढाकणे असं नाव टाकलेलं आहे त्यांनी। तर आम्हाला एंट्री टाकली आणि आम्ही तिथं ते नंतर त्याच्यानंतर रात्री त्यांनी 2:30 वाजता आम्हाला 2:30 ते 3च्या दरम्यान पोलीस लोक आले आणि त्यांनी आम्हाला त्यांचे फोटोज वगैरे दाखवले। तर अशी व्यक्ती तुमच्याकडे आहेत का? तर म्हणलं ठीक आहे सर आहेत म्हणलं। आणि जे पोलिसांनी आम्हाला त्यांना सहकार्य पाहिजे त्यांना आम्ही ते पूर्णपणे सहकार्य त्यांना आम्ही केलेलं आहे। आणि सकाळी ते आल्यानंतर रात्रभर तिथे थांबले, खाली बसले होते। सकाळी 6:30 वाजता त्यांना इथून ते घेऊन गेले। संपूर्ण या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर तुम्हाला देखील या गोष्टी माहित नव्हत्या, कुठलं कनेक्शन कुठे जोडलं गेलं। मात्र पोलीस जेव्हा आले आणि मनोरमा खेडकर यांच्यावर कारवाई करून त्यांना घेऊन गेले त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय सांगाल? त्याच्यानंतर प्रतिक्रिया आता त्यांचं आता ह्या होत्या काय ते त्यांचं कसं काय होतं आणि आम्हाला याची काय आयडिया नसल्यामुळे आम्ही काय न्यूज बघत नाही जास्त काय नाही। त्यामुळे आम्हाला त्यांची काही आयडिया नाही। आम्हाला समजल्यानंतर आम्ही स्वतः आणून गेलो का असं म्हणून आपल्याकडे राहते म्हणून। त्याच्यानंतर आम्ही पण थोडं सतर्कच इथून पुढे राहावं आम्ही, कसं काय कोण येते त्या हिशोबाने आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या CCTVवर कॅमेरा आहे, आम्ही लॉजिंगला येणाऱ्या लोकांची एंट्री करतो त्या पद्धतीने आम्ही त्यांची जनरली जेवढे येतात त्यांची आम्ही एंट्री करून घेतो। आणि आमचं साधं व्यवसाय आमचा हा आहे की आमचा रोजीरोटी हा आहे की लॉजिंग आमचा रूमचाच व्यवसाय आमचा लॉजिंग देतो आम्ही आणि प्रायव्हेट आमचं घरगुती आहे। ओके, तर हेच रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्वती हॉटेलचे मालक अनंत किरवीरकर, त्यांना सुद्धा माहित नव्हतं की मनोरमा खेडकर या ठिकाणी आलेले आहेत। मात्र ज्यावेळेला पुणे पोलिसांनी यावेळी रात्री या हॉटेलवर आगमन केलं आणि ज्यावेळेला ज्या व्यक्तीची चौकशी केली त्यावेळेला हॉटेल मालकांना देखील लक्षात आलं की मनोरमा खेडकर याच आहेत आणि आमच्या हॉटेलमध्ये त्या मुक्कामाला थांबलेले आहेत। त्याच्यानंतर पुणे पोलिसांची ही कारवाई सुरू झाली आणि सकाळी 6:30 वाजता पुणे ग्रामीण पोलिसांनी सकाळी त्यांना पुण्याला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आता पुढची कारवाई त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गणेश मापरकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।